माझा जन्म पुण्याला झाला कारण का माझ्या आईचं माहेर पुणे आहे, पण माझ्या आयुष्याची सगळी ज्या महत्त्वाच्या घटना आहेत ना त्या अमराईत झालेल्या आहेत. अमोल दादा याच्या मागे एक फरलांग पण नसेल तिथे अमराईला आमचं ओरिजिनल आहे. पवार फॅमिली काठ्याच्या वाडीची, पण माझी आई लग्न होऊन अमराईत आली आणि अमराईचा बारामतीचा बंगला हा आमच्या सगळ्यांसाठी अतिशय प्रिय. अमराईत राहायचं, आम्ही अमराईत राहिला होतो आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार यांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं. हे तात्यासाहेब काका आम्ही प्रेमाने त्यांना म्हणायचो. तात्यासाहेब काका मी 6 महिन्याची असल्यापासून मोटरसायकलवरनं यायचे काठ्याच्या वाडीवरनं. मला त्या असे माझी आई सांगते, मला त्या मोटरसायकलवर झोपायचे आणि मला काठ्याच्या वाडीला घेऊन जायचे. दिवसभर मी तिकडेच असायची. त्यांना वेळ असेल त्यांचं माझ्याशी खेळ पडून झालं, कारण का त्यांची 4ही मुलं माझ्यापेक्षा मोठी होती, की झालं की झोपायची वेळ झाली की माझ्या आईकडे ते येऊन सोडायचे. माझं सगळं लहानपण ते गेलं ते आशा काकी, माझ्या मोठ्या काकी आणि तात्यासाहेब काकांबरोबर गेलं. आणि इथे डावीकडे मगाशी मला आश्चर्य वाटलं की शाकंभरीचं दुकान का बंद आहे, कारण का सगळ्यात जास्त आईस्क्रीम मी आयुष्यात कुठलं खाल्लं असेल ना ते शाकंभरीचं खाल्लेलं आहे. आठवतं तो ग्लासाचा कप असायचा, हिरवा आईस्क्रीम असायचं. आत्ता दुकान पिस्ता, आठवतं तुम्हाला? आठवतं आपलं लहानपण होतं ते. आणि शाकम तेव्हा काय कोण नव्हते बारामतीत, ना व्हॅनिला होतं ना काय होतं. शाकंभरीचं हिरव्या रंगाचं पिस्ता आईस्क्रीम असायचं आणि तिकडे आम्ही जायचो. केवढ्या आठवणी आहे तिथल्या. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.